नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयाच्या पहिल्या प्रकरणातील म्हणजे सामूहिक उद्योजकता या प्रकरणातील स्वयंसहायता बचत गट या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास केला. त्यामध्ये स्वयंसहायता बचत गटाचा अर्थ, स्वयंसहायता बचत गटाची उत्पत्ती तसेच स्वयंसहायता बचत गटाची आर्थिक व सामाजिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे स्वयंसहायता बचत गटाचा उगम आणि स्वयंसहायता बचत गटाचे व्यवस्थापन या मुद्द्यांचा मागच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर अभ्यास केला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील स्वयंसहायता बचत गटांची प्रगती काय आहे हे बघणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील स्वयंसहायता बचत गटांची प्रगती अभ्यासणार आहोत. तसेच आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून करावे अशा गोष्टी आणि आवर्जून टाळावे अशा गोष्टी बघणार आहोत. आणि शेवटी स्वयंसहायता बचत गटाचे एक आदर्श उदाहरण हेही आपण समजून घेणार आहोत किंवा यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग भारतातील स्वयंसहायता बचत गटांची प्रगती आपण बघूया. मित्रांनो, भारतात 1992 साली नाबार्डद्वारे प्रारंभ केलेला स्वयंसहायता बचत गट बँक जोडणी कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठा सूक्ष्म वित्तपुरवठा कार्यक्रम ठरला. या वित्तीय व्यवस्था अंतर्गत कार्यरत बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 27 व्यापारी बँका, खाजगी क्षेत्रातील 28 व्यापारी बँका, 86 प्रादेशिक ग्रामीण बँका, 31 राज्य सहकारी बँका आणि 371 जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे. या बँकांद्वारे केला जाणारा कर्ज पुरवठामुळे भारतातील स्वयंसहायता बचत गटाची वृद्धी आणि विस्तार सातत्याने वाढत गेला आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने स्वयंसहायता गटांना वित्त पुरवठ्यामध्ये प्राधान्यक्रम दिल्यामुळे भारतात स्वयंसहायता बचत गट चळवळ वाढण्यात मोलाची भर पडली आहे. यानंतर आता आपण महाराष्ट्रातील स्वयंसहायता बचत गटाची प्रगती बघूया. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचाराचे राज्य असून महिला धोरणाचे मार्गदर्शन सर्व भारतभर केलेले राज्य आहे. स्वयंसहायता बचत गट बांगलादेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाबरोबर महिलांचा विकासात सहभाग वाढविण्यासाठी 1994 मध्ये सर्वंकष महिला धोरण जाहीर करून स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्यात आले. बँक जोडणी कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात 31 मार्च 2012 अखेर राज्यातील 8,27,047 स्वयंसहायता गटातील 1,95,377 सभासदांनी विविध बँक खात्यात 72,361.75 लाख रुपयांची बचत जमा केली. महाराष्ट्रात स्वयंसहायता बचत गटांच्या चळवळीत चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच महाराष्ट्रातील उपजिल्ह्यांत बचत गटांची व्याप्ती आहे. यानंतर आता आपण स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून कराव्यात अशा गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे समन्वय. मित्रांनो, स्वयंसहायता बचत गटातील सभासदांमध्ये समन्वय असला पाहिजे. आपलेपणाची भावना ठेवून गटातील प्रश्नांची चर्चेद्वारे सोडवणूक केली पाहिजे. त्यानंतर स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून करावी अशी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नियमितता. गटातील सभासदांनी बैठकांना नियमित हजर राहणे आवश्यक आहे. तसेच बचत व कर्ज परतफेड नियमित केली पाहिजे, तरच बचत गटाची व्यवसाय वृद्धी होऊ शकते. त्यानंतर अचूक हिशोब. बचत गटाचे हिशोब अचूकपणे ठेवणे आवश्यक आहे. नियमित बचतीच्या नोंदी, कर्ज रक्कम, व्याज आकारणी, बँकेच्या कर्जाची परतफेड याबाबत अचूक नोंदी ठेवाव्यात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे प्रशिक्षण.
सभासदांसाठी साक्षरता अभियान राबवून नवीन योजनांची माहिती देणे आवश्यक आहे. विविध प्रदर्शनांना भेटी देऊन त्यामध्ये आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नवीन तंत्रज्ञान. आपल्या व्यवसायाशी संबंधी नवीन तंत्रज्ञानाची माहिती सभासदांना देणे, त्याचा प्रत्यक्ष वापर करणे, ग्राहकाच्या मागणीप्रमाणे व्यवसाय वृद्धी घडवून आणणे. यानंतर स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून कराव्यात अशी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य व स्वच्छता. गटातील सभासदांमध्ये आपले व्यक्तिगत आरोग्य स्वच्छता याबाबत चर्चा घडवून आणली पाहिजे. तसेच एखादा तज्ज्ञ व्यक्ती बोलावून व्याख्यानाचे आयोजन करून सभासदांचे प्रबोधन केले पाहिजे. यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक उपक्रमात सहभाग. स्वयंसहायता बचत गटातील सभासदांनी सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. अनिष्ट प्रथा, हुंडाबंदी, अंधश्रद्धा याबाबत समाजाचे योग्य ते प्रबोधन करणे, गटाच्या उपक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे सोपे जाते. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सर्वांचा सहभाग. बचत गटाच्या निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग होणे आवश्यक आहे. भागातील कोणत्याही व्यक्तीस गटातील सभासद होता येणे आवश्यक आहे. जात, पंथ, धर्म यांना गटात थारा नसावा. पुढचं आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे शासकीय योजना सहभाग. स्वयंसहायता बचत गटासाठी शासनाच्या विविध योजना जाहीर झालेल्या आहेत. त्याची माहिती सभासदांना करून देणे व गटाचा सहभाग नोंदवून व्यवसाय वृद्धी घडवून आणणे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाजारपेठ. बचत गटाच्या उत्पादनास योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी सभासदांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. इतर गटाचे आदर्श विचारात घेऊन उत्पादनाची वितरण व्यवस्था ग्राहकाभिमुख करणे गरजेचे आहे. यानंतर स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून टाळाव्यात अशा गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे हेवे दावे, मतभेद. मित्रांनो, बचत गटातील सभासदांमध्ये एकोप्याची भावना हवी. कोणतेही प्रश्न चर्चेने सोडविले जावेत म्हणजे सभासदात मतभेद राहणार नाहीत. पुढची आवर्जून टाळावी ती गोष्ट म्हणजे विश्वास भंग. बचत गटाच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता हवी. आर्थिक व्यवहारात गैरप्रकार, अफरातफर झाल्यास गटाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अनियमितता. बचत गटाच्या मासिक बैठकींना सभासदांची हजेरी नियमित असली पाहिजे. बचत जमा करण्यात अनियमितता, बँक हप्ते वेळेवर न भरल्यास गटाच्या वाढीवर मर्यादा येतात. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गटबाजी. स्वयंसहायता बचत गटात उपगट निर्माण होऊ नयेत, अन्यथा गटबाजी निर्माण होऊन सभासदांचा एकमेकांवरील विश्वास राहणार नाही. पुढची आवर्जून टाळावी अशी गोष्ट म्हणजे हिशोबात गडबड. बचत गटाच्या संघटक अथवा सचिवाकडून आर्थिक अफरातफर अथवा गैरप्रकार झाल्यास गटाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असेल तर गटातील सभासदांचा एकमेकांवर विश्वास राहील. यानंतर स्वयंसहायता बचत गटाबाबत आवर्जून टाळाव्यात अशा गोष्टी. त्यामध्ये पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अनादर, अपमान. गटातील ठराविक सभासदांची दादागिरी असेल, त्यांच्याकडून इतर सभासदांचा अनादर, अपमान होत असेल तर बचत गटाचे अस्तित्व दीर्घकाळ टिकणार नाही. त्यामुळे सर्वांना समानतेची वागणूक आवश्यक आहे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गोपनीयता. सभासदांच्या मासिक बैठकांमध्ये झालेली चर्चा, घेतलेले निर्णय गोपनीय ठेवले पाहिजेत. त्याची चर्चा घरात अथवा इतर मित्रांशी करता कामा नये. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गैरसमज. बऱ्याचदा मासिक बैठकांना अनुपस्थित सभासदांकडून गटाच्या कामकाजाबाबत गैरसमज पसरविले जातात. त्यामुळे गटाच्या अस्तित्वालाच धोका पोहोचू शकतो. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे असमानता. बचत गटाच्या सर्व सभासदांमध्ये समानतेची वागणूक असावी. मी मोठा की तू मोठा ही भावना निर्माण झाल्यास सभासदांमध्ये मतभेद, हेवेदावे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे विरोधासाठी विरोध. मित्रांनो, अनेकदा काही सभासद गटाच्या बैठकीत आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी विरोध दाखवितात. चर्चेद्वारे मतभेद मिटवून एकोप्याने कोणतेही निर्णय घेणे व त्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे आवश्यक
आहे. यावरील सर्व गोष्टींचा विचार करून त्या आवर्जून टाळल्या तर निश्चितच स्वयंसहायता गटाचे यश अबाधित राहील. सभासदांनी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यास त्यांच्या जीवनमानात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर आता आपण स्वयंसहायता बचत गटाचे एक आदर्श उदाहरण बघणार आहोत. त्या आदर्श उदाहरण म्हणजे श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड. मित्रांनो, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड एक लिज्जत पापड या नावाने ओळखला जातो. 15 मार्च 1959 रोजी मुंबईत केवळ 7 महिलांनी एकत्रित येऊन शून्य भांडवलावर सुरुवात केली. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सन 2018च्या आकडेवारीनुसार 43,000 महिला या उद्योगात काम करत असून त्यांची वार्षिक उलाढाल 800 कोटी रुपयांची आहे. हा उद्योग कामगार सहकारी प्रकारात असून स्वाती पराडकर या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. मुख्यालय या संस्थेचे मुंबई येथे असून शहरी व ग्रामीण भागातील 43,000 महिला या उद्योगात काम करत आहेत. संस्थेच्या उत्पादनात पापडाबरोबरच साबण, डिटर्जंट, बेकरी उत्पादने, मसाले, पीठ यांचे उत्पादन केले जाते. मुख्यतः जो कुटीर उद्योग म्हणून सुरू केला तो आज शहरी व ग्रामीण भागातही पसरला आहे. सन 2010 मध्ये 200 दशलक्ष किमतीची निर्यात संस्थेने केली. महिलांद्वारे महिला सक्षमीकरणाने ओळखल्या जाणाऱ्या महिलांसाठी एक उल्लेखनीय उद्योग म्हणून ओळखला जातो. यानंतर अजून आपण सांगू शकतो की लिज्जत उद्योग सामूहिक मालकी या तत्वावर आधारित असून एक गटात 11 महिला असून सर्व कार्यरत सभासद नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतात. सदस्य सहमालक असून प्रेमळपणे त्यांना बहिणी म्हणून संबोधले जाते. सर्व सदस्य महिला असून पुरुष केवळ पगारदार कर्मचारी म्हणून काम करतात. 21 सदस्यांचे कार्यकारी मंडळ असून त्यांच्यात एकूण अध्यक्ष, उपाध्यक्ष, 2 सेक्रेटरी व 2 लेखापाल नियुक्त केले जातात. संस्थेच्या आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल अशा देशभर विविध शाखा कार्यरत आहेत. अशा पद्धतीने हे प्रकरण इथे संपते आहे. धन्यवाद.